नमस्कार मैत्रिणींनो, मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे आज कद्दूचे धपाटे। त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी पहिले गव्हाचं पीठ, त्याच्यात टाकणार आहे ज्वारीचं पीठ, त्यात टाकणार आहे मी बेसनचं पीठ। तर ही पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता त्यात टाकणार मी चटणी पावडर, 2 चमच चटणी वापरली, इथं चवीप्रमाणात मीठ, हळद पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदे बारीक कट करून घेतलेले कांदे, तीळ, आणि ओवा जास्त नाही टाकायचा, थोडंसंच वापरायचं। हे आहे जिरा। आता मी हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार। तर हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता त्यात टाकणार मी कद्दू टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहिले पाणी वापरू नका, कद्दूचं प्रमाण बघून पाणी वापरा। तर मी इथं कद्दू व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मला यात थोडंसं पाणी लागणार, थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित मळून घेणार आता पीठ। तर इथं आपलं पीठ पण व्यवस्थित भिजून झालेलं आहे। आता त्याचा करणार मी धपाटा। तर मी हे तव्यावर असा टाकून घेणार। एका बाजूनं तेल टाकून याला पराठ्याला मस्तपैकी परतून घ्यायचं। त्याला मी परतून व्यवस्थित भाजून घ्यायला। आपला कद्दूचा धपाटा झालेला आहे इथे रेडी। आता मी त्याला काढून घेणार आणि सर्व धपाटे बनवून घेते आता मी। तर आपले इथं कद्दूचे धपाटे झालेले आहेत रेडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू